येथील श्रीराम उत्सव मंडळाच्या वतीने यंदा श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे। 19 मार्च पासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे। सोहळ्याची सुरुवात 19 मार्च रोजी सकाळी ध्वजारोहण व गुढी उभारण्याने होणार आहे। त्यानंतर सायंकाळी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज तटवटकर यांचे प्रबोधनात्मक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे। 20 आणि 21 मार्च रोजी विविध मान्यवरांची व्याख्याने होणार असून समाज प्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे। 22 मार्च रोजी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। त्याच दिवशी सायंकाळी वेद, गीता आणि गप्पा या विषयावर विशेष कार्यक्रम रंगणार आहे। तसेच रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून जोडी तुझी माझी हा कार्यक्रम होणार आहे। 23 व 24 मार्च रोजी विविध व्याख्याने व खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांना विविध उपक्रमांचा आनंद घेता येणार आहे। 25 मार्च रोजी हळदी कुंकुम समारंभ व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। सोहळ्याचा मुख्य आकर्षण असलेले श्रीराम जन्मोत्सव 26 मार्च रोजी साजरा होणार असून कीर्तन, रामरक्षा धारण आणि दिंडी सोहळ्याने वातावरण भक्तिमय होईल। या सर्व कार्यक्रमामुळे इचलकरंजीत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे। जय श्रीराम। गेले 55 वर्ष अव्याहतपणे श्री राम जन्मोत्सव मंडळ नवमीचा कार्यक्रम सातपुते गल्ली येथे साजरा होतो आहे। या निमित्ताने यावर्षी सुद्धा 19 मार्च ते 27 मार्च असा हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने संग्राम अभिनेते संग्राम साबळे, ऋषिशा यांचं गप्पा गोष्टी व वेद, सुविनय दामले यांचा आरोग्याविषयी, जयवंत आवटे हसत खेळत जगण्याचा मंत्र असे विविध कार्यक्रमाचं आयोजन केले आहे। या कार्यक्रमाचे लाभ घेण्यासाठी आपण व सर्व भागातील नागरिक व आजूबाजू ग्रामीण भागातील श्रीराम भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं मी मंडळाच्या वतीनं विनंती करतो। जय श्रीराम।